जय श्री माताजी. आपण पाहत आहात धैर्यशील ऑफिशियल. आज मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्या मनातला एक मोठा प्रश्न कायमचा संपणार आहे. श्री माताजी, आपली प्रार्थना खरंच ऐकतात का? आणि फोटो समोर केली तरीही? या प्रश्नाचं उत्तर देणारी ही एक सत्य घटना आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही घटना आहे पुण्यातील ईश्वरी शिंगवेकर यांची. जेव्हा त्या फक्त 7-8 वर्षाच्या होत्या, त्यांच्या घरी सहजयोगाची सुंदर दिनचर्या होती. सकाळी ध्यान, भजन, शाळेनंतर मीठ पाणी आणि रात्री पुन्हा ध्यान. घर कसं पूर्णपणे चैतन्याने भरलेलं असायचं. पण एक दिवस काय झालं माहितीये का? घरी त्यांच्या केबल आला. सुरुवातीला त्या थोडासा टीव्ही बघायच्या, मग जास्त पाहायच्या आणि हळूहळू पूर्ण दिवस त्या टीव्ही बघत बसायच्या. मग काय झालं? ध्यान त्यांचं थांबलं, मीठ पाणी थांबलं आणि त्या आध्यात्मिकतेपासून दूर जाऊ लागल्या. त्यांची आई खूप समजावून सांगायची, पण त्यांच्यावर काहीही फरक पडत नव्हता. शेवटी एक दिवस असा झाला की आईने श्री माताजींच्या फोटो समोर बसल्या आणि त्या अगदी श्री माताजींना मनापासून प्रार्थना करू लागल्या. श्री माताजी, कृपया माझ्या मुलीला योग्य मार्ग दाखवा. पण त्या लहान वयात थोडासा अहंकारच आला होता. ईश्वरी हसून म्हणाल्या, फोटोशी बोलून काय होणार आहे? श्री माताजी, तुमचं असं ऐकणार आहेत का? तेव्हा आई शांत राहिली, पण तिचा विश्वास अढळ होता. काही दिवसांनी संपूर्ण कुटुंबाला प्रतिष्ठानमध्ये बोलवण्यात आलं. ईश्वरी सर्वात आधी वर गेल्या. जसं श्री माताजींनी त्यांना पाहिलं तसं श्री माताजींनी कठोर आवाजातच उत्तर दिलं, तुझा आज्ञा खूप खराब झाला आहे. इतका टीव्ही का बघतेस? आणि मग काय झालं? एक वाक्य ज्याने सगळं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. मला सगळं माहित आहे, फोटोमधून सुद्धा. त्या क्षणी ईश्वरीच्या अंगावर काटा आला. त्यांना आठवलं त्यांनी आईची केलेली थट्टा. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईने नम्रपणे म्हटलं, श्री माताजी, आता तुम्हीच सांभाळा या मुलीला. मग श्री माताजीने प्रेमाने त्यांना जवळ बोलावलं, त्यांच्या आज्ञाचक्रावर हात ठेवला आणि हळूहळू त्या ते स्वच्छ करू लागल्या. त्या क्षणी ईश्वरींना एक वेगळीच शांती होती, हलकेपणा वाटला आणि आनंद जाणवला. श्री माताजीने प्रेमाने म्हणाल्या, तू सहजयोगी आहेस ना? इतका टीव्ही का बघतेस? आईचं ऐक आणि ध्यान कर. काही वेळानंतर श्री माताजी म्हणाल्या, आता तुझा आज्ञा साफ झाला आहे बरं का? ईश्वरीच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी माफी मागितली आणि श्री माताजींच्या चरणी नमस्कार केला. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. श्री माताजी सर्व काही पाहतात, त्या प्रत्येक प्रार्थना ऐकतात आणि फोटोमधूनही त्यांची उपस्थिती असते हे त्यांना जाणवलं. श्री माताजी खरंच सर्वत्र आहे. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय श्री माताजी.